झी 24 तास एक पाऊल पुढे। महागाईने त्रस्त असलेल्या जनतेला आता स्कूल बस दरवाढीचेही चटके बसणार आहेत। स्कूल बस ओनर्स असोसिएशनचे मार्च पासून 50 ते 60 रुपयांनी भाडं वाढ करण्याचा निर्णय घेतलाय। स्कूल बसच्या किमती वाढल्या तसंच पेट्रोल डिझेल महागल्यामुळे भाव वाढीचा निर्णय घेण्यात आलाय। एसटी ट्रेनचं भाडेवाढ झाली तरी स्कूल बसेसची भाडेवाढ करण्यात आली नव्हती, त्यामुळे आता भाडेवाढ करण्याशिवाय पर्याय नसल्याचं स्कूल बस मालकांचं म्हणणं आहे। तर आपण बघतोय की स्कूल बसचं भाडं वाढणार आहे आणि आपल्याला माहिती की महागाईचा भडका आधीच उडालेला आहे। प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला महागाई पाहायला मिळते आणि आता आपण बघतोय की स्कूल बसचं देखील भाडं वाढणार आहे। स्कूल बस ओनर्स असोसिएशननं मार्च पासून 50 ते 60 रुपयांनी भाडं वाढ करण्याचा निर्णय घेतलाय। स्कूल बस ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष अनिल गर्ग आपल्या बरोबर आहेत। अनिलजी, आपण बघतोय की आधीच भाडेवाढ तशी जास्तच आहे, पुन्हा आपण भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतलाय, त्यामागची कारण काय आणि कशा प्रकारे आता ही भाडेवाढ होणार आहे? ते बसचे जे 40% ते इन्शुरन्सचे वाढले, उद्यापासून 40% इन्शुरन्स वाढलेला आहे। 2 लाख रुपये बसमध्ये कॉस्ट वाढलेला आहे आणि 60,000 रुपये सेफ्टी नॉर्मसाठी वाढलेला आहे। 2.5 लाख रुपये वाढले आहे एक बसमध्ये आणि एक बसची किंमत झाली आहे 16.5 लाख रुपये। तर 16.5 लाख रुपये कसं येणार आमच्याकडे? 57,000च्या इन्स्टॉलमेंट आहे एक महिन्याचे आणि कलेक्शन आमच्याकडे आहे 40,000 रुपये महिना। तो कसं आम्ही चालवणार बसेस? अच्छा, तर आपलं म्हणणं आहे की पण ज्या तऱ्हेनं आधी देखील बरीच भाडेवाढ झालेली आहे स्कूल बसची, त्या दरम्यान तुलनेनं वाढले, पण तुम्ही किमतीचं कॅल्क्युलेशन करा की स्कूलच्या नावावर, सेफ्टीच्या नावावर आणि मॅन्युफॅक्चरर्स ते 2-2 लाख रुपये वाढवून घेतात, ते गव्हर्नमेंटला बघायला पाहिजे की का ते लोक 2-2 लाख रुपये बसमध्ये वाढवतात। आमच्या स्कूल बसची फीस वाढते, इमिजिएट ऍक्शन घेतात आणि गव्हर्नमेंट मॅन्युफॅक्चरर्स इन्क्रीज करतात, त्याच्यासाठी काय गव्हर्नमेंट करत नाही? धन्यवाद अनिलजी, आमच्याशी बोलल्याबद्दल। होते स्कूल बस ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष अनिल गर्ग। तर एकूणच त्यांचं म्हणणं आहे की पेट्रोल डिझेल तर वाढलेलंच आहे, त्याचबरोबर स्कूल बसेसच्या ज्या किमती आहेत त्या देखील वाढल्या, त्यामुळे ही भाडेवाढ आम्हाला अपरिहार्य वाटते। मात्र महत्त्वाची गोष्ट इथे अशी आहे की महागाईने त्रस्त असलेल्या जनतेला आता स्कूल बस दरवाढीचे देखील चटके बसणार आहेत। झी 24 तास एक पाऊल पुढे।